बघा 2 फ्लेवरचे मी हे वेफर बनवलेले आहेत। हे बाजारमध्ये मिळतात तसेच वाटत आहे ना तुम्हाला, तर मी हे घरीच वेफर बनवलेले आहेत। अगदी 3-4 बटाट्यापासूनच हे वेफर बनवलेले आहेत। तर ते कसे केले ते वेफर ते आपण बघूया। चला तर मग आपण सुरुवात करूया बटाट्याचा खीस आणि वेफर करायला। त्यासाठी बघा मी बटाटे घेतलेले आहेत। हा लाल कलरचा बटाटा दिसतोय आणि हा आपण रोज वापरतो, नेहमी घरात वापरतो तो व्हाईट कलरचा आहे बटाटा। तर आपण हा बटाटा वापरणार आहोत खीस किंवा वेफर करायसाठी। ह्याच्यामध्ये स्टार्च कमी असतं। हे बघा हे बटाटे हे बाजारामध्ये मिळतात आणि ह्याच्यामध्ये स्टार्च भरपूर असतं, त्यामुळे आपण हा बटाटा नाही वापरणार, तर आपण हे बटाटे वापरणार आहोत। वेफर करताना बटाटा निवडणं महत्त्वाचं असतं। साल काढून घेऊया। त्याची साल पण बघा किती पातळ आहे ती, हे बघा किती पातळ आहे। साल काढून झालं की आपण हे पाण्यामध्ये घालायचे, धुवून घ्यायचे स्वच्छ। साल काढून झालेले आणि हे बटाटे धुवून घ्यायचे। धुवून झाल्यानंतर आपण पुसून घेणार आहोत बटाटे। पाणी राहिलं नाही पाहिजे बटाट्यामध्ये। कपड्याने अशा चांगल्या स्वच्छ कपड्याने आपण बटाटे पुसून घ्यायचे। आपल्याला खीस करायचे म्हणून आपण हे बटाटे स्वच्छ पुसून घेतलेले। ही खिसणी घ्यायची, हे बघा हे असं मोठ्या होलची खिसणी घ्यायची, असं लांब खीस पडला पाहिजे म्हणजे तो करपत नाही तेलामध्ये। तर हे आता हे बघा मी ही खिसणी, ह्याच्यापेक्षा जर तुमच्याकडे आणखीन मोठा असला तरी चालेल। आता हे मी बटाटा खिसून घेते। हे आता मी सगळा बटाटा असाच खिसून घेणार आहे। तर तुम्हाला वेफरचं दाखवते मी। वेफरचं काय करायचं, डायरेक्ट पाण्यामध्येच वेफर खिसायचे। मोठे बटाटे घ्यायचे शक्यतो, मला जास्त मोठे मिळाले नाही आहेत, पण शक्यतो वेफर करताना ना मोठा बटाटा घ्यायचा, म्हणजे बटाट्याचे चिप्स आहे ना हे मोठे मोठे निघतात। असे पातळ निघाले पाहिजे, ह्याच्यापेक्षा पण पातळ निघाले तरी चालतील। हे बटाटे खिसून मी घेते असेच। तुमच्याकडे जर जाड खिसणी नसेल, लांब खीस पाडायची जर खिसणी नसेल तर काय करायचे, असे वेफर पाडून घ्यायचे, आपण करून घ्यायचे वेफर असे एका वेग ठेवायचे आणि असे हे बघा तुम्हाला दिसत असेल मी कसं करते ते। हे असं कट करून घ्यायचं। हे बघा किती मस्त झालेलं आहे, बारीक आणि पातळ पण झालेले आहेत आणि लांबच्या लांब झालेले। हा खिसणीने मी केला होता तो बघा कसा दिसतोय, आणि हा सुरीने कापलेला आहे। तर हा चांगला वाटतो ना, तर तुम्ही हे असं सुद्धा करू शकता। वेफर करून झाले की आपण हा बटाटा आहे ना, याला लगेच आपण वेफर करू शकतो। आता हे धुतलेले आहे त्यामुळं चांगले कोरडे करून घ्यायचे, पुसून घ्यायचं। हे पाणी आहे फक्त, हे पुसून घ्यायचं, किंवा तुम्ही डायरेक्ट तेलामध्ये पण करू शकता, पण तेल खूप गरम असतं, वाफ येते ना, त्यामुळे आपल्याला जमत नाही। ते बाहेरचे विकणारे करतात डायरेक्ट, तर आपल्याला नाही जमत। प्रयत्न केला तर तसं होतं, पण आपल्याला कशाला रिस्क घ्या म्हणून आपण हे असं आधी करायचे। थोडे बटाटे, जास्त बटाटे एकदम खिसून नाही ठेवायचे, थोडे थोडे खिसायचे। 2-3 बटाटे खिसायचे, चिप्स पाडायचे आणि धुवून त्याचं पाणी काढायचं। ते पाणी निघालं की आपण तळायला घ्यायचं। खूप सोपं आहे करायला, फक्त बटाटे व्यवस्थित निवडायचे आपण, कोणता बटाटा वेफरसाठी योग्य आहे तो फक्त बघितला ना की चिप्स करणं खूप सोपं आहे। बघा मी आता असंच करते सगळे चिप्स। तर आपण तळून घेऊया। तेल चांगलं गरम करून घ्यायचं आणि गॅस कमी करायचा, आणि आपण हे वेफर केलेले घालायचे। मीडियम गॅसवर आपण हे तळून घ्यायचे वेफर। हे बघा किती पांढरे शुभ्र झालेत, अगदी बाजारात मिळतात तसे झालेत ना। ते बुडबुड कमी होईपर्यंत आपण तळून घ्यायचे। आणि हा लाल बटाटा आपण वापरतो ना,
तो काळा पडत नाही. आपला नेहमीचा रेग्युलरचा बटाटा कसा कापून बाजूला ठेवला की काळा पडतो, तर हा बटाटा काळा पडत नाही, त्याच्यामध्ये स्टार्च एकदम कमी असतं. हे बघा आपले वेफर तळून झालेले आहेत. तुम्हाला दिसत असेल किती पांढरे शुभ्र झालेत, अगदी बाजारात मिळतात तसे झालेत ना. किती सोपे करायला आहे बघा. हे बघा हे दुसरे पण तळून झाले. नेहमीच्या बटाट्यामध्ये होतात वेफर, पण ते काय होतं लालसर कलर येतो त्याचा. नवीन बटाटा शक्यतो घ्यायचा किंवा लाल कलरचा बटाटा घ्यायचा. हे बघा हे पण तळून झाले, दिसत आहेत ना पांढरे शुभ्र. तर हे मी काढून घेते. हे बघा तुम्ही बघू शकता माझे वेफर तळून झालेले आहेत. अजिबात तेलकट नाही आहेत वेफर. हे बघा मोडून दाखवते, असा आवाज येतोय. आता मी तुम्हाला बटाट्याचा खीस तळून दाखवते. बटाट्याचा तुम्ही जास्त खीस केला नाही, तुम्हाला दाखवण्यासाठी थोडासा केलेला आहे. वेफर जास्त केले, खीस तर लगेच तळून होतो. मी सुरीने कट करून घेतलेला आहे. कसा लांब लांब झालेला आहे, पांढरा शुभ्र झालेला आहे आणि तळून झालेला आहे. हा खीस बुडबुड पण गेलेले तुम्हाला दिसत असेल. किती पांढरा शुभ्र झालेला आहे की नाही पांढरा शुभ्र. आता मी सगळा खिस हा असं तळून घेते. हे वेफर तयार आहे. तुम्हाला वरून जर तिखट मीठ टाकायचं असलं, उपवासाला खायचे नसले ना, तर तुम्ही वरून तिखट मीठ टाकू शकता. नाही तर हे असेच प्लेन खूप छान लागतात आणि हे असेच खायचे. आता मी तुम्हाला चिवडा करून दाखवते. हा बटाट्याचा खीस तळून घेतलेला आहे. त्याच्यामध्ये आपण मीठ घालूया, काळं मीठ घालूया, थोडीशी पिठी साखर घालूया आणि हे शेंगदाणे. आपला हा उपवासाचा चिवडा तयार आहे. आता तुम्हाला मी तिखट लावून दाखवते वेफरला. तुम्हाला किती वेफरला तिखट लावायचं आहे ना, त्याप्रमाणे भांड्या आहे का भांड्यामध्ये, खोलगट भांड्यामध्ये वेफर काढून घ्यायचे आणि त्याच्यावरून तिखट टाकायचं. आता मी हा बाजारामध्ये पेरी पेरी मसाला मिळतो तो मी घालणार आहे. तो खूप छान लागतो आणि मुलांना तो आवडतो, पण चवीला खूप छान लागतो तो. पण हा आपण उपासाला नाही चालणार. हे बघा, किंवा ह्या हातानं असं मिक्स केलं. किती प्रमाणात आपल्याला घालायचे आवडेल त्याप्रमाणे आपण हा पेरी पेरी मसाला घालायचा. आवाज येतो ना कसे कुरकुरीत झाले ते. हे बघा असा मसाला किती मस्त लागलेला आहे. पण हा खूप मस्त कुरकुरीत असं लागतो. तर आपला हा वेफर तयार आहे.